हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे शनिवार आणि आज तारीख आहे 1 मार्च 2025. तर आज शनिवार असल्यामुळे ना वैभवची सकाळची शाळा आहे, 7:30ची शाळा असते त्याची. तर आत्ताच साहेबांचा डबा वगैरे तयार करून दिला आणि साहेब गेले त्यांच्या जॉबवरती. आणि साहेबांना घालवून आल्याच्या नंतर मी लगेच चपात्याला पुन्हा सुरुवात केली, कारण की आज वैभवची लवकरची शाळा आहे, त्यामुळं लवकरच मला स्वयंपाक बनवावा लागेल. आणि भाजी वगैरे ऑलरेडी तयार झालेली होती, त्यामुळं डब्याला चपाती आणि भाजी वगैरे देता येईल. आणि सोबतच म्हणजे चपात्या वगैरे केल्या ना तर त्याला म्हणजे वैभवला चहा आणि चपाती खायला आवडते. तूप लावून केलेली चपाती आणि चहा त्याचा फेवरेट नाश्ता आहे, त्यामुळं मग त्याचा नाश्ता पण होईल आणि त्याचा डब्याला पण होईल. आणि चपात्या करत करतच माझं चेकिंग पण चालू होती की किती वाजल्या, कारण की वैभवला 6:30ला उठवणार होते मी. त्याची 7:30ची शाळा असते, त्यामुळे त्याला 6:30ला उठवलं ना तर एका तासामध्ये त्याची बरोबर तयारी होते आणि त्याचा नाश्ता वगैरे सगळं होतं एका तासामध्ये. तर आता मी पाहिलं तर 5:30 वाजल्या होत्या, त्यामुळं अजून भरपूर वेळ बाकी होता. आणि आता जवळजवळ माझ्या सगळ्या चपात्या झालेल्याच आहेत. तर लास्टच्या ज्या 2 चपात्या असतात ना त्यालाच फक्त मी तूप लावते. बाकीच्या आणि त्या 2 चपात्या ज्या आहेत त्या वेगळ्या ठेवाव्या लागतात, कारण की वैभवला तुपाची चपाती आवडते आणि अनुष्काला तुपाचा वाससुद्धा सहन होत नाही. तिला लगेच उचमळतं तुपाचा वास जरी आला तरी. त्यामुळे ना हे लास्टच्या 2 चपात्या आहेत त्यांना तूप लावून बनवते आणि त्या चपात्या वेगळ्याच ठेवते वेगळ्या ताटामध्ये. आणि बाकीच्या ज्या चपात्या असतात ना त्या वेगळीकडे ठेवते, कारण की अगोदरच्या जर चपात्याला मी तूप लावलं ना तर तव्याला थोडा ना थोडा तरी तुपाचा वास येतोच. त्यामुळं कधीही मला तुपाच्या म्हणजे मला आणि वैभवला दोघांना पण तुपाच्या चपात्या आवडतात. पण ह्या दोघांना म्हणजे बापाला आणि लेकीला चपात्यालाच काय कुठल्याही म्हणजे साधा शिरा जरी बनवला ना तुपाचा तरीसुद्धा त्यांना ते जमत नाही. थोडासा जरी तुपाचा वास आला घरामध्ये की लगेच आरडाओरडा चालू होतो. त्यामुळं ना आम्हा दोघांना माय लेकराला हे असं थोडं म्हणजे लास्टच्या टायमालाच असं करून खावं लागतं. आणि ते चपात्या वगैरे सगळं झालं त्यानंतर मी लगेच जे चपात्यासाठी ते पीठ मळलेलं होतं ना वाडगं ते लगेच भिजायला ठेवलं पाण्यामध्ये. आणि सोबतच हे बेलणं आणि पोळपाट वगैरे ते पण भिजायला ठेवलं. आणि आता हे चपाती शेकून झाली की लगेच मी ते हातासारखं लगेच घासून घेते, कारण की थोडं असं भांडे पडत गेलं ना थोडं पटापट असं जर घासत गेलं तर एकदम ढीग पडत नाही भांड्याचा. त्यामुळं मी जे काही स्वयंपाक केला एखादं जर भांडं पडलं तर पटकन ते धुवून घेते, घासून घेते. आणि आता जे काही भांडे वगैरे काढले होते ते सगळे व्यवस्थित ठेवते जिथल्या तिथं पुसून वगैरे. हे पिठाचा डबा म्हणजे सुक्कं पीठ मी हे वेगळ्या डब्यामध्ये ठेवते आणि तसंच हे गोड तेल जे आहे ना चपात्यासाठी ते वेगळ्या डब्यामध्ये ठेवते. आणि त्यानंतर आता इथे 2 डस्टरं काढली होती, तर एक हात पुसायला होतं आणि एक किचन काउंटर पुसायला होतं. तर त्यातलंच एखादं सुक्कं डस्टर होतं, तर त्याच्याने मी हा गॅस स्टोव जो आहे त्याच्यावरचं जे पीठ वगैरे सांडलं होतं ते सगळं मी साईडला केलं. आणि त्यानंतर आता हे सगळं बेलणं आणि पोळपाट वगैरे सगळं धुवून घेतलं. आणि तवा गरम होता त्यामुळे तवा लगेच धुतला नाही.
आणि बाकी मग ह्या चपात्या ज्या बनवल्या होत्या त्या थोडंसं नॉर्मल असं गरम राहिल्या होत्या, तर त्यांना ह्या चपातीच्या डब्यामध्ये ठेवून दिलं. तर आता तवा जो होता तो थोडासा थंड झाला होता, तर त्याला घासायला टाकलं तव्याला. आणि माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं की गरम तव्यावरती जर पाणी वगैरे पडलं ना, तर ते तवा जो आहे तो असा खोलगट वगैरे व्हायला तयार होतो. आणि तसाच माझा एक तवा खराब झाला आहे, त्यामुळं ना मी हा दुसरा तवा जो आहे त्याची एकदम काळजी घेते. जोपर्यंत तवा थंड होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती अजिबात पाणी वगैरे पडू देत नाही. आणि आता लगेचच हे किचन काउंटर वगैरे सगळं पुसून झाल्याच्या नंतर मी हा पुसलेला जो कपडा आहे तो स्वच्छ धुवून घेते. हँडवॉश टाकून स्वच्छ धुतलं त्याला आणि पिळून त्याला बाल्कनीमध्ये सुकायला टाकते. कारण की जो आपण किचनसाठी जो कपडा वापरतो ना, ते नेहमी सतत आपण यूज केला की पटकन लगेच आपण साध्या पाण्याने जरी कपडा तो धुतला ना तरीसुद्धा कपडा चांगला राहतो. आणि साबणाने व काथ्याने वगैरे साबणाने आणि ब्रशनी वगैरे ते नंतरनं एकदा धुवायचं. पण असं जेव्हा पण आपण यूज करतो ना तेव्हा सतत तो कपडा स्वच्छ पाण्याने पिळून घ्यायचा आणि सुकायला टाकायचा. कारण की त्यामुळं ना कपड्याचा वास नाही मारणार. नाहीतर किचनसाठी जे कपडे असतात ते जर आपण स्वच्छ धुतले नाहीत, स्वच्छ सुकवले नाहीत ना, तर त्याचा खराब वास येत असतो. तर आता इथे किचन वगैरे सगळं पुसून झाल्याच्या नंतर मी लगेच किचनचा जो फ्लोअर आहे तो सुद्धा हाताने पुसून घेते. कारण की ना किचनच्या फ्लोअरला ना काही ना काहीतरी चिटकलेलं असतं. म्हणजे पीठ म्हणा किंवा काही म्हणा, मुसरं वगैरे सांडला फ्लोअरवरती तर ते चिटकून राहतं आणि मोपनी ते व्यवस्थित निघत नाही. त्यामुळं ना मी असं रगडून एकदम हे डस्टरनेच पुसून घेते हाताने एकदम. आणि थोडंसुद्धा त्याच्यावरती काही जर चिटकलेलं असलं तर ते लगेच मी काढून टाकते. कारण की व्हाईट कलरची लादी आहे, त्यामुळं ना त्याच्यावरती थोडं जरी काही चिटकलेलं असलं ना मुसरं वगैरे तर ते लगेच दिसून येतं. त्यामुळं हाताने लादी पुसून घेते मी. आणि त्यानंतर आता इथे आली मी हॉलमध्ये आणि वैभव उठला होता, तो बाथरूममध्ये गेला होता. तर आता मी लगेच हे त्याचं अंथरलेलं पांघरलेलं सगळं काढून घड्या करून ठेवते. आणि अनुष्काशी मात्र अजून झोप चालूच होती, कारण की ती आत्ता म्हणजे पहाटेच्या टायमाला ती झोपली होती, अभ्यासच करत बसली होती ती. आणि फ्रेंड्स, भरपूर गृहिणींच्या एकच कंप्लेंट असतात की म्हणजे कामं कितीही केली तरी लवकर आवरत नाहीत कामं. तर त्याला ना कारणीभूत कुठे ना कुठेतरी आपणच असतो. कारण की जे आपण लवकर जरी उठलं ना तरी काही गृहिणींना म्हणजे एकच सवय असते की काहीतरी उठल्या उठल्या मोबाईल घेऊन बसायचं किंवा टी व्ही लावून बसायचं किंवा म्हणजे अशा काही सवयी असतात. त्यामुळं ना एकदा जर मोबाईल हातात घेतला तर मग ते कंटिन्यू असं बघतच राहावं असं वाटतं. लवकर मोबाईल सोडावंसं असं वाटत नाही. त्यामुळं ना जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही घरातलं, आता मी पण एक यूट्यूबरच आहे, मी तुम्हाला सल्ला देते की जास्ती म्हणजे जर आपली कामं बाकी असतील ना तर मोबाईल घेऊन बसायचा नाही. कारण एकदा मोबाईल घेऊन बसला ना मग ते मोबाईल लवकर हातातून खाली ठेवणं हे सहसा जमत नाही. त्यामुळं अगोदर पूर्ण पटापट सगळी कामं डन करायची आणि त्यानंतर मग आपलं निवांतपणे मोबाईल घेऊन आपण बसू शकतो. पण कामं बाकी असताना आपण मोबाईल घेऊन बसणं हे खूप चुकीचं आहे. आणि त्याच म्हणजे दुसरं एक कारण आहे मोबाईल न बघण्याचं की सकाळी सकाळी जर आपण समजा इंस्टा, फेसबुक वगैरे अशा गोष्टी जर आपण बघितल्या सकाळी सकाळी तर काही नेगेटिव्ह गोष्टीसुद्धा असतात त्यामध्ये. काही कोणाचा मर्डर झाला, कोणाचं काही झालं तर खूप म्हणजे वाईट गोष्टीसुद्धा मोबाईलवर म्हणजे दिसल्या जातात. त्यामुळं ना कळत नकळत आपल्याला सकाळी सकाळी जर आपल्याला अशा गोष्टी दिसल्या तर मग आपला खूप मूड खराब होतो आणि मनाला कुठंतरी खूप वाईट वाटत असतं की अरे हे खूप वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. असं म्हणजे आपल्या मनामध्ये ना काहीतरी म्हणजे कुठे ना कुठेतरी टोचत असतं आणि थोडंसं असं मन दुःखी असल्यासारखं होत असतं. त्यामुळं ना होता होईल तेवढं जोपर्यंत आपलं काम बाकी आहे तोपर्यंत म्हणजे मोबाईल हातात घ्यायचा नाही किंवा न्यूजपेपर पण हातात घ्यायचा नाही किंवा टी व्ही पण चालू करायचा नाही. जेव्हा आपलं कामं पूर्ण डन होतील आणि आपण एकदम फ्री होणार त्या टायमाला मग मोबाईल घेऊन बसायचं. आणि जेव्हा पण आपण मोबाईल घेणार ना तेव्हा होता होईल तेवढं ना चांगल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करायच्या. कारण की वाईट गोष्टी बघितल्या ना तर त्याच्यानी म्हणजे खूप मनाला बेकार परिस्थिती होते आणि मन पण आपलं नाराज होतं. सोबत मग तसं मन जर नाराज असलं ना तर मग आपली कामं वगैरे ते तर होणं ते शक्यच नाही. कारण की आपण त्याच गोष्टीचा विचार करत असतो की नेगेटिव्ह गोष्टीचा विचार करत असतो की हे खूप वाईट झालं हे ते.
तर तसं करण्यापेक्षा ना काहीतरी चांगली गोष्ट मनामध्ये आठवायची, की बाबा आज हे होणार आहे, आज ते होणार आहे. रोजच्यापेक्षा आज जरा मी माझं काम लवकर आवरेन आणि माझं घर स्वच्छ करेन किंवा माझ्या घरामध्ये काहीतरी माझ्या हाताने काहीतरी बनवेन, शोपीस वगैरे असं बनवेन. म्हणजे असं काहीतरी विचार करायचा आणि इतरांपेक्षा माझं काम लवकर झालंच पाहिजे असे मनामध्ये म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार करायचे. आणि जे व्हिडिओ मोटिवेशनल असतात ना ते व्हिडिओ बघायचे. कारण डिमोटिवेट करण्याचे व्हिडिओ जे आपण बघितले ना सकाळी सकाळी, मग पूर्ण दिवस आपला खराब जातो. आणि रात्री झोपताना सुद्धा आपण कधीच ना असं नेगेटिव्ह व्हिडिओ बघायचे नाहीत. कधी कोणाची हत्या झाली किंवा काय हे असे व्हिडिओ अजिबात बघायचे नाहीत. कारण की ना त्यामुळं ना आपल्याला रात्रभर म्हणजे मन बेचैन राहतं. मी हे स्वतः अनुभवलं आहे. त्यामुळं ना मी होता होईल तेवढं नेगेटिव्ह व्हिडिओपासून लांबच राहते. आणि कधी ना कधी तर मरायचं तर सगळ्यांनाच आहे बघा. पण अशा गोष्टी बघून म्हणजे स्वतःला अजून खूप नाराज करणं हे थोडंसं मला अयोग्य वाटतं. त्यामुळं मी नेगेटिव्ह व्हिडिओपासून भरपूर लांब राहते. मी तसलं व्हिडिओ वगैरे बघत नाही. आणि त्यानंतर आता इथे बघा उजळलं आहे चांगलंच. तर आता इथे 6:30 वाजलेले आहेत. तर लालसर असा उजेड पडला होता. आणि हे जे समोरचं जे मैदान आहे ना आमच्या समोरचं, तर इथे अगोदर ना कचरा वगैरे टाकत होते, झाडं झुडपं वगैरे होते भरपूर. त्यामुळं ना मच्छर खूप यायचं आमच्या घरामध्ये. संध्याकाळ झाली की लगेच खिडक्या बंद कराव्या लागत होत्या, कारण की मच्छर येत होतं. तर आता हे मैदान जे आहे ते पूर्ण क्लीन केलं आहे आणि ते झाडं झुडपं वगैरे सगळे जे काही गवत वगैरे होतं सगळं तोडून टाकलं. त्यामुळं ना आता मच्छर एकदम कमी झालं आहे. आता अजिबात मच्छर येत नाही. संध्याकाळी जरी खिडकी ओपन ठेवली ना तरीसुद्धा मच्छर येत नाही. तर आता इथे बघा 6:45 वाजलेले आहेत आणि माझं पूर्ण घर म्हणजे एकदम क्लीन झालेलं आहे. किचन पण एकदम क्लीन आहे, हॉल पण क्लीन आहे आणि बेडरूम पण क्लीन आहे. आणि आता वैभवदादा निघाला होता अंघोळीला. तर थोड्या वेळाने त्याची अंघोळ वगैरे झाली आणि त्याचा नाश्ता पण चालू होता. तर सोबतच मी पण नाश्ता करत होते. कारण की मला पण आता थोडंसं म्हणजे भूक लागली होती. तर माझा नाश्ता आहे म्हणजे छोटासा नाश्ता असतो. चहा आणि बिस्किट खाते मी, हे तर तुम्हाला माहितीच आहे. थोडंसं चहा आणि बिस्किट खाल्लं ना तर थोडंसं बरं वाटतं. आणि आता बाकीची सगळी कामं झाली होती. स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं, क्लिनिंग वगैरे सगळी झाली होती. तर आता वैभव निघाला होता शाळेमध्ये. 6:15 झाल्या होत्या. तर तो निघाला शाळेमध्ये आणि तो गेल्याच्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आणि कपडे वगैरे पण धुवून टाकले. आणि जेव्हा पण मी कधी कपडे सुकायला घालते ना तेव्हा कपडे उलटे करून मी सुकायला घालते. कारण की थोडंफार का होईना कपड्याला ऊन लागतं आणि ऊन लागलं ना तर कपड्यांचा जो कलर आहे ना वरचा तो कलर उडत असतो. त्यामुळं ना मी धुतल्याच्या नंतर कपडे ना उलटे करूनच असं सुकायला टाकते. आणि फ्रेंड्स समजा सकाळी सकाळी आपण मोबाईल घेऊन बसलो एखाद्या वेळेस आणि आपलं काम बाकी आहे तर मोबाईल हातातून काही सुटत नाही. आपण कितीही निर्णय केला तरीसुद्धा एक ना एक असं व्हिडिओ समोर येतच असतात आणि आपल्याला ते बघावेसेच वाटतात. त्यामुळं हातातून मोबाईल सोडणं हे शक्य नाही, हे तर तुम्हाला आणि मला दोघांना पण माहिती आहे. तर ना त्यासाठी ना एकच आयडिया करायची, की मोबाईल जर हातात असला ना पटकन 1, 2, 3 असं मनामध्ये आकडे मोजायचे आणि तिसऱ्या आकड्याला लगेच मोबाईल बंद झाला पाहिजे असं म्हणजे मनाशी ठरवायचं. 1, 2, 3 म्हणायचं आणि लगेच मोबाईल बंद करायचा. टी व्ही असो, मोबाईल असो पटकन बंद करायचा. तो कोणताही व्हिडिओ चालू असू द्या किंवा काही असू द्या, पण लगेच बंद करायचा आणि आपलं काम जे आहे ते लगेच स्टार्ट करायचं. आणि एकदाशी हातातून मोबाईल निघाला आणि आपण कामाला सुरुवात केली तर ते काम ना पटापट होतच होतं. आपण ना जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मोबाईलचा विचार पण करायचा नाही आणि पुन्हा आपल्या हातात मोबाईल नाही आला पाहिजे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुन्हा हातात मोबाईल नाही आला पाहिजे हा विचार मनाशी कायमचा ठेवायचा. तर आता कपडे वगैरे सुकायला घातल्याच्या नंतर मी आता इथे नाश्ता बनवत आहे अनुष्कासाठी आणि माझ्यासाठी. तर आता वैभव तर गेला होता चहा चपाती खाऊन शाळेमध्ये. तर आता आम्हाला नाश्त्याला काहीच नव्हतं आणि त्यामुळं मी आता इथे रव्याचे ना चिल्ले बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो टाकला. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकला. कोथिंबीर आणि 2च हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर म्हणजे एक पाव चमचा लाल तिखट टाकलं
तर याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स वगैरे टाकलं ना तर छान लागतं, पण ते सध्या नव्हतं माझ्याकडे. आणि दहीसुद्धा नव्हती, याच्यामध्ये दही टाकावे लागते, पण दहीसुद्धा नव्हती माझ्याकडे. तर मी साधारण पाण्यानेच हे चिले बनवणार आहे आणि असे सुद्धा टेस्टी लागतात. मी भरपूर वेळा बघितले बनवून. आणि आता इथे हे सगळं जे मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आणि जसं आपण डोश्यासाठी जसं बॅटर बनवतो ना तसं बॅटर इथे तयार करायचं. आणि त्यानंतर आता इथे मी गॅस ऑन केला, नॉनस्टिकचा तवा ठेवला आणि जसा डोसा बनवतो तसंच हे प्रकार असतात चिलेंचे. तर आता याच्यामध्ये ना मी चेक केलं की मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही, तर सगळं व्यवस्थित होतं. आणि होता होईल तेवढं ना मला असं वाटतं की मुलांनी ते मॅगी ते पास्ता वगैरे खाऊ नये, पण माझ्या मुलांचा फेवरेट तेच आहे चायनीज फूड, त्यामुळं कधी कधी तर खातात ते. आणि कधी कधी ना असं मी काहीतरी म्हणजे घरातल्याच काहीतरी वस्तूंनी काहीतरी बनवून देते. म्हणजे रव्याचे चिल्ले असू द्या, रवा इडली, रवा डोसा किंवा रवा केक किंवा पोहे वगैरे अशा टाईपचं मी नाश्ता मुलांना बनवून देते. आणि होता होईल ना तेवढं मी मॅगी पास्ता याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करते मुलांना. पण कधी ना कधी तर महिन्यातून एकदा वगैरे त्यांना ते खावंसं वाटतं आणि त्यासाठी मग मी कधीतरी परमिशन देते पास्ता वगैरे खाण्याची पण. तर आता इथे नॉनस्टिकचा तवा जो आहे तो व्यवस्थित गरम झाला होता, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आता इथे हे जे बॅटर तयार केलं होतं ते असं पसरवून घेतलं डोशासारखं. आणि त्यानंतर ना त्याला तो जो वरचा भाग आहे ना तो पण व्यवस्थित असा शिजलेला दिसला ना तेव्हाच त्याला हळूच असं अलगद उलटण्याने तो डोसा काढून घ्यायचा, नाहीतर ना हे तुटायची शक्यता असते, त्यामुळं खूप काळजीने काढावा लागतो. आणि अनुष्का सांगत होती की थोडंसं कुरकुरीत होऊ दे, त्यामुळे ना थोडंसं याला सगळे म्हणजे व्यवस्थित असं भाजून घेत होते. थोडंसं कुरकुरीत असलं ना तर तिला आवडतं ते. तर आता इथे नाश्ता तयार झालेला आहे आणि आता आम्ही मायले की नाश्ता करायचं बाकी होतो. तर आता इथे अगोदर अनुष्काला देते आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी वगैरे बनवते. आणि आता घरामध्ये कॅचअप वगैरे पण नव्हतं आणि चटणी पण काही बनवली नव्हती, त्यामुळं सुक्काचं हे चिल्ला खात होती अनुष्का. आणि आता नाही ते किचनमध्ये मी दुसरे चिल्ले बनवायला आले तर इथं हवा खूप सुटली होती बाहेर अचानकच, त्यामुळं ना गॅस स्टोव बंद पडत होता सारखं सारखं, त्यामुळे इथे मी खिडकी बंद केली. तर भरपूर अंधार झाला होता का बघा खिडकी बंद केल्यावरती. तर आता इथे मी बनवून घेते आणि नाश्ता वगैरे करते. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे, त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.